दरम्यान संतोष देशमुख हत्येप्रकरणी निषेधार्थ परभणीमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये संतोष देशमुखांचे कुटुंबीय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, भाजपा आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, खासदार बंडू जाधव, नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक सत्ताधारी आणि विरोधक सहभागी झालेले। यावेळी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। तर संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना धक्का लागला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा आता मनोज जरांगेंनी दिलाय। या संपूर्ण घटनेचा सूत्रधार धनंजय मुंडे असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नरेंद्र पाटील यांनी केलेला आहे। दरम्यान परभणीच्या मोर्चामधून सर्वपक्षीय नेत्यांनी आता धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय। त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। यामागचा खरा सूत्रधार हे धनंजय मुंडे असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय। तर बिहारलाही लाजवेल अशी परळीची अवस्था असल्याची टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी केलेली आहे। जो कोणी आहे तो नाही, ते वाल्मिक कराडाचे। मी काय म्हणतो, फक्त हे वाल्मिक अन्नाच नाही, लई जण येणार ते सीडीआर वरती। तुम्हाला सांगतो मी, या गुन्ह्यामध्ये जे काही सराईत गुन्हेगार हा मास्टर माइंड वाल्मिक कराडे, जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते, हे पुण्यात होते। या पूर्ण प्रकरण चलूस तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या। आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका, कारण हा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे आहे। तुम्ही त्याला मंत्रिमंडळामध्ये स्वतः फडफडत काढलं पाहिजे। अरे त्यानं राजीनामा देण्यापेक्षा तुम्हीच हात धरला पाहिजे। अरे चाल जा गावाला। फक्त भाईगिरी करायसाठी जर एखाद्या निर्गुणपणाने एखाद्या सामान्य नागरिकाचा खून करणं म्हणजे हे माणुसकीचा खून झाला, हे लक्षात ठेवा। बिहारपेक्षा बिहारला बी लाजविल अशी परळी आहे। धनंजय मुंडे जर खरे स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।